रावेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून कोमलताई पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। कोमलताई पाटील यांनी आतापर्यंत सामाजिक कार्यात सहभाग घेतला असून शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी व गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्या निवडणुकीत उतरल्या आहेत। दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांनी कोमलताई पाटील यांची घेतलेली मुलाखत। आज जी लोकसभेला उमेदवारी आहे ही कशासाठी आहे आणि काय आहे तुमचा हेतू आहे? माझी रावेर लोकसभेमधून जी उमेदवारी अपक्ष याच्यात लढली जाते ती एक महिलांकरता आणि शेतकरी राजांकरता ह्या दोन गोष्टींकरता लढा घेऊन मी आपल्या रावेर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरत आहे। आणि का वाटलं तुम्हाला एकदमच की आता लोकसभेची उमेदवारी आपण लढवायची? लोकसभेची उमेदवारी आतापर्यंत जे भ्रष्टाचार होत आहे लोकसभेच्या मार्फत जे 10 वर्षापर्यंत सत्तेवर बसलेल्या लोकांनी केलं नाही आणि माझ्या शेतकरी लोकांना जे अन्याय होतोय पीक विम्यापासून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपासून कोणत्याही गोष्टीला त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही, त्याच्यावर मला असं वाटलं की स्वतः अपक्ष म्हणून लढावं। याकरता मी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म लढवू असे इच्छुक आहे। यासाठी तुमच्या मागे कोणाचं पाठबळ आहे? पाठबळ शेतकऱ्यांचं, पाठबळ महिलांचं, पाठबळ युवा पिढीचं, हेच खूप मोठं बळ आहे माझ्या मागे। वरिष्ठ लेवलवर कोणत्या नेत्यांचा संपर्क आहे? नाही, आणि जर ऐन वेळेस जर मला मिळाला पण पहिले मी जो आता शब्द देईल शेतकऱ्यांपासून त्याच शब्दावर टिकून मी ते काम करणार आहे। आज जी एक शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, केंद्र सरकार PM योजनेतनं पैसा देत आहे पण वर्षाकाठी जवळपास एकाला 18% GST घेत आहे, तर हे कितपत योग्य आहे? GST माझ्या शेतकरी राजांना GST हा शब्द शोभतच नाही आणि जिथं GST लावायची असली त्या ठिकाणी न लावता म्हणजे शेतकरी राजांवरच GST लावले जाते, ते योग्य नाहीच आहे। आणि जर ते सरकार राबवत आहे मी त्याला विरोध करते।